हॅलो, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. डिसेंबर महिना, हे वर्ष कसं संपलं ना कळलं सुद्धा नाही. इनफॅक्ट डिसेंबर महिना म्हटलं की तुम्ही कुठल्याही हॉस्पिटॅलिटीच्या माणसाला विचारा, तो एकदम बिझीच असतो. त्यातनं शेफ्सला जर का तुम्ही विचारलं तर त्यांची तारांबळ जोडालेली असते, कंप्लीट बिझी असतात. कारण या महिन्यात वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स असतात, पार्टीज असतात आणि या प्रत्येक पार्टीला आम्हाला वेगवेगळा मेनू बनवावा लागतो. मग त्यामुळे आमच्यासाठी ते एक मोठं चॅलेंज असतं. पण आम्ही शेफ्स आहोत, त्यामुळे आम्हाला हे चॅलेंज स्वीकारायला खूप आवडतं. कारण वेगवेगळ्या डिशेस बनवायचं म्हटलं की आमचे क्रिएटिव्ह ज्युसेस असतात ना, ते एकदम वाढायला लागतात आणि आम्हाला काहीतरी नवीन बनवायचं एक मोटिवेशन येतं. त्यामुळे आम्हाला वेगवेगळे जेव्हा आम्ही डिशेस बनवतो किचनमध्ये तेव्हा आम्हाला ते खूप आवडतं आणि मजा येते. आता तुमच्याही घरी तुम्हाला जर का अशा पार्टीज ऑर्गनाईज करायच्या असेल, इनफॅक्ट डिसेंबर महिना खूप जोशात साजरा करायचा असेल तर तुम्हाला आजपासून तयारीला लागलं पाहिजे. त्यासाठीच आम्ही हा कंप्लीट महिना तुमच्यासाठी खास पार्टी स्पेशल सिरीज घेऊन येणार आहोत. सुरुवात करूया पुडिंग्स अँड सुफ्लेस पासून. पुडिंग्स आणि सुफ्लेस एक प्रकारचे डेझर्ट सेट, त्यामुळे कुठल्याही पार्टीचा शेवट गोड होणं आवश्यक असतं. त्यासाठी मी तुम्हाला हे डेझर्ट्स करून दाखवतोय. पहिली रेसिपी असणार आहे ब्रेड अँड बटर पुडिंग. यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते सुरुवातीला पाहून घेऊ. अर्धा लिटर दूध, 3 बनपाव, नंतर 100 ग्रॅम साखर, आपल्याला लागेल 100 ग्रॅम बटर आणि 3 अंडी, फुल अंडी घेतलेली आहेत. त्याचं पिवळा आणि पांढरा बलक आपल्याला वेगळा करायचा आहे. आणि ह्या घेतले थोडेसे बेदाणे, त्यामध्ये एक टेस्टसाठी आपण बेदाणे घालणार आहोत. बेदाणे, मनुका दोन्ही आपण त्यामध्ये वापरू शकतो. सुरुवातीला आपल्याला यासारख्या कॅसरोलमध्ये थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं स्प्रेड करून घेऊ बटर. नंतर हे जे पुडिंग आहे हे स्टीम्ड पुडिंग आहे. पुडिंग आणि सुफ्लेज मधला तुम्हाला वेगवेगळा फरक, जसं आपण रेसिपीज करू तसं तुम्हाला लक्षात येईल. सुफ्ले पुडिंग मधला फरक तुम्हाला लक्षात येईल. त्याचे बनवण्याच्या कशा वेगवेगळ्या पद्धती आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. हे जे पुडिंग आपण करतोय ते आहे स्टीम्ड पुडिंग, त्यामुळे वेगळ्या टाईपचं पुडिंग असतं हे. आपण खरवस जसा करतो त्याला सुद्धा एक प्रकारचं स्टीम पुडिंगच म्हणता येईल. पण याच्यामध्ये आपण ब्रेड वापरणार आहोत. खरवसामध्ये आपण फक्त चिकापासून खरवस बनवतो, त्यामुळे साहित्यामध्ये भरपूर फरक आहे. त्यामुळे डायरेक्टली कंपॅरिझन करणं योग्य होणार नाही. पण स्टीम पुडिंगचा अर्थ कसा आहे तो मी तुम्हाला फक्त समजवतोय. आता खास करून बेकरी किंवा डेझर्ट्स आपण जेव्हा बनवतो त्यामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगतो की जे माप आहे ते फार आवश्यक असतं, परफेक्ट माप घेणं. त्यामुळे काय काय वेळेला हे असे जे कप्स आपल्याला बाजारात मिळतात त्याच्यावरती मापाचं प्रमाण लिहिलेलं असतं. 1 औंसमध्ये, म्हणजे जर का पातळ लिक्विड काय असेल तर ते मोजण्याकरता, आणि साखर किंवा मैदा हे सुद्धा साहित्य मोजण्याकरता याच्यामध्ये माप लिहिलेलं असतं. तर अशा पद्धतीचं माप तुम्हाला फार उपयोगी ठरू शकतं. बाजारात घरी वापरण्याकरता वेइंग स्केल्स मिळतात, तराजू मिळतो, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट रेसिपी तुमच्या समोर जेव्हा असते तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट प्रॉडक्ट कसं बनतं ते तुमच्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट, याची किंमत जर का आपण पाहिली तर साधारणतः 35 रुपये आहे. आणि एक 6 जण याच्यामध्ये अगदी व्यवस्थित हे पुडिंग खाऊ शकतील. सो सुरुवात करूया. आधी याला मी थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे. या ब्रेडचे, बनपावचे पीसेस करून घेतोय. मुद्दाम मी बनपाव वापरतोय कारण तो थोडासा गोड असतो, स्वीट असतो आणि आपल्याला टेस्ट करता ह्याचा उपयोग होतो. इनफॅक्ट आपले साधे ब्रेड स्लाइसेस जर का आपण वापरले तर ते योग्य ठरणार नाही. कारण या बनपावाचं जे क्रस्ट आहे ना ते सुद्धा बेक झाल्यानंतर अतिशय छान लागतं, थोडंसं क्रिस्पी होतं आणि त्या ब्रेड अँड बटर पुडिंगला एक वेगळीच मजा येते. आता याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड बनवायचं आहे. आपण जे 3 अंडी घेतलेली आहेत आपण त्याचा पिवळा आणि पांढरा वेगळा करूया. सुरुवातीला आपण पांढरा आणि पिवळं सेपरेट करून घेऊ अंड्याचं. ओके, अजून एक अंड राहिलाय. आता आपल्याला सुरुवातीला हा पिवळा भाग वापरायचा आहे. आपल्याला थोडंसं कस्टर्ड बनवून घ्यायचं आहे. कस्टर्ड बनवण्याकरता ही साखर जी आहे ती मी या भांड्यामध्ये टाकतो. या साखरेमध्ये आपण हे अंड घालूया, तिन्ही पिवळे अंड्याचा भाग, आणि आपण हे जरा चांगलं बीट करून घेऊ. साखर जरा बऱ्यापैकी विरघळलेली आहे. आता याच्यात आपण हे दूध घालूया.
अर्धा लिटर दूध आहे. आपलं परफेक्ट आता हे छान दूध फेटलं गेलं आहे आणि माझ्याकडे हे आपलं रेग्युलर एग बीटर जे असतं ते एग बीटरनी हे एग व्हाईट बीट करून घेतो. चांगलं बीट झालंय. आपल्याला ते याच्यामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड करताना या टाईपचा जो स्पॅट्युला आहे तो जर का घेतला तर जास्त बरं पडतं. म्हणजे त्याचा जो फेस आहे तो एकदम स्प्लिट होत नाही किंवा बसत नाही. हा जो सॉफ्टनेस जो आहे तो आपल्या या पुडिंगमध्ये जो आवश्यक असतो तो आपल्याला याच्यात मिळतो. मस्त. हा स्पॅट्युला सुद्धा बाजारात मिळतो. अगदी पुण्यातल्या तुळशी बागेत सुद्धा मिळेल हा, किंवा दादरच्या मार्केटमध्ये सुद्धा मिळू शकेल. आपण हा या कस्टर्डमध्ये चांगलं फोल्ड करून घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटर. म्हणून याला ब्रेड अँड बटर पुडिंग असं म्हणतात. हे बटर आपण या कस्टर्डमध्ये आता मिक्स करतोय. एका बाजूला मी इकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे, कारण आपल्याला हे पुडिंग आता स्टीम करायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे हे आपण याच्यामध्ये ओतूया. थोडंसं जे बटर आहे वरवरचं ते मी सगळीकडे मिक्स करतोय, स्प्रेड करतोय. आणि आता कस्टर्डचं आपल्याला बनवायचं आहे पुडिंग. आता याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला हे सगळे बेदाणे. ऑलराईट, मस्त. आता हे सगळंच्या सगळं मी या स्टीमरमध्ये किंवा डबल बॉयलरमध्ये हे ठेवून देतो, कॅसरोल. 10 ते 15 मिनिटं लागतील हे पुडिंग छान सेट व्हायला. आपण ते सेट होऊन देऊ. एक 10-15 मिनिटं वाट पाहूया आणि नंतर ते खायला तयार. तोपर्यंत मी आतापर्यंत जे काय केलंय त्याचं साहित्य आणि कृती तुम्ही झटपट लिहून घ्या. ब्रेड अँड बटर पुडिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा लिटर दूध, 3 बनपाव, 100 ग्रॅम बटर, 80 ते 100 ग्रॅम साखर, 3 अंडी आणि बेदाणे. कृती: प्रथम एका बाउलला सगळीकडून बटर लावून घ्यावं. बनपावचे तुकडे करून ते ह्या बाउलमध्ये घालावेत. अंड्याचा पिवळा आणि पांढरा बलक वेगवेगळा करून घ्यावा. पॅन मध्ये साखर वितळवून त्यामध्ये अंड्याचा पिवळा बलक आणि दूध घालून मंद आचेवर मिश्रण फेटून घ्यावं. अंड्याचा पांढरा बलक फेटून घ्यावा आणि तोही या मिश्रणामध्ये घालून कस्टर्ड वाफवून घ्यावं. तयार कस्टर्ड आणि बेदाणे बनपावचे तुकडे ठेवलेल्या बाउलमध्ये घालावं. डबल बॉइलिंग मेथडने 10 ते 15 मिनिटं वाफवून ब्रेड अँड बटर पुडिंग सर्व्ह करावं.